महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे। पुण्यात पाणी का साचतं हा खरा प्रश्न आहे। त्याची काही कारणं देखील समोर आलेली आहेत। साम टीव्हीने ती कारणं शोधलेली आहेत। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय नेमकं कारण आहे पुण्यात सातत्यानं पाणी भरण्याचं, त्यावर एक नजर टाकूया। नदीपात्रात झालेली अतिक्रमणं आणि बांधकामं हे मुख्य कारण आहे। बिल्डरांकडून शहरातील ओढे आणि नाल्यांवरील बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाहच बदललाय। डेक्कन जिमखाना संगमवाडी पुलापर्यंत मेट्रोचे पिलर नदीत असल्यानं प्रवाहात अनेक अडथळे निर्माण होत आहेत। संगमवाडी पूल ते खराडीपर्यंत नदीत सुधार योजनेच्या कामामुळे वहन क्षमताही कमी झाली आहे। पाण्याची वहन क्षमता कमी झाल्याचं पाहायला मिळतं। जलसंपदा विभाग महानगरपालिकेत समन्वयच नसल्याचा फटका नागरिकांना बसलाय, पुणेकरांना बसलाय। पुण्यातील एकता नगरमध्ये लष्करही दाखल झालंय। पुण्यात एकता नगरमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं। यानंतर एनडीआरएफ पाठोपाठ आता लष्कर दाखल झालंय। यावेळी लष्करानं एका लहानग्याला आणि महिलेला पुरातनं सुखरूप बाहेर काढलं। इथं 200 ते 250 300 लोक आत अडकली होती। तुम्ही बघू शकाल की सगळ्या गाड्यांचं 4 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे। 2 व्हीलर सगळ्या पाण्याखाली आहेत। काकू किती वेळ झाला अडकलेले? आम्ही अर्धा तास झाला। आता काय परिस्थिती, पाऊस आहे? आता पाऊस आहे ते चालूच आहे जोरात, पण पाणी ओसरले आता बऱ्यापैकी।